राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 18,000 पासून तर 32,000 रुपयापर्यंत प्रति हेक्टरी तुम्हाला आता पीक विम्याचे मिळणार आहे। बघा भरपूरशा दिवसांपासून इथे शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहू लागलेले होते। आता त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आपल्या राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसं की आता बघा 5,32,727 कोटींचा निधी हा आता बँकांना देऊन टाकलेला आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण की महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर सरकारने आता खुशखबर दिली। पीक विम्याचं वितरण आता होत आहे। बघा मोठी घोषणा सरकारने केली, त्याचसोबत आता निधी देखील आता जमा करण्याचा आदेश बँकांना देऊन टाकलेला आहे। बघा बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। कारण की बघा मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच घोषणा केली आहे की पीक विम्याचे पैसे थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, भरपूरशा शेतकऱ्यांना जवळजवळ 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहे। आता त्यातील 6,000 कोटी पेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पोहोचलेले आहे। राहिलेले पैसे पुन्हा 2 दिवसांच्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पोहोचणार आहे। तुम्हाला चिंता किंवा कसलीच काळजी करण्याची आवश्यकता पडणार नाही, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, भरपूरशा दिवसांपासून शेतकरी बांधव हे पीक विम्याची प्रतीक्षा करत होते की आपल्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे कधी येणार। आता त्यांची प्रतीक्षा सर्व इथं संपलेली आहे। कारण की बघा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणं आता सुरू झालेलं आहे। 2020 ते 2024 पर्यंतचा प्रलंबित पीक विमा अखेर सरकारने आता वितरण करण्याला आजपासून इथं सुरुवात केलेली आहे। गेल्या 4 वर्षापासून शेतकरी त्यांच्या हक्काच्या पैशाची वाट पाहत होते। सरकारने हा प्रलंबित देण्याचा आता ऐतिहासिक निर्णय त्यांच्यासाठी घेतलेला आहे। प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 27,000 तर कोणत्या शेतकऱ्यांना इथं 38,000 रुपयापर्यंत हेक्टरी पैसे मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता बघा भरपूरशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। किती जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणं बाकी आहे, हे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की सरकारच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे। मग शेतकऱ्याला आता निधी मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आज दुपार 12 वाजल्यापासूनच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होण्याला आणि पैसे टाकण्याला सुरुवात झालेली आहे। तर मग आता बघा, तुम्हाला अजूनपर्यंत जर का पैसे आले नसतील तर मग काय करायचं, आपल्या जिल्ह्यांमध्ये वाटप कधी सुरू होणार, संपूर्ण माहिती हे डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे। तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा शेतकऱ्याला चिंता करण्याची किंवा काळजी करण्याची इथं गरज पडणार नाही। आता रातून दिवस इथं 3 दिवस इथं प्रत्यक्षात सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे कसल्याही परिस्थितीमध्ये इथं क्रेडिट करणार, असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा सरकारने सांगितल्यानुसार सरकारने आज यादी देखील इथं सांगितलेली आहे। टोटल या 12 जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पैसे जमा होणार। कसलीही चिंता कसलीही काळजी करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार। सर्व काही डिटेलमध्ये माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार। आता कोणकोणत्या बँकांना सरकारने आदेश देऊन टाकलेला आहे, त्या बँकांची यादी काय असणार आहे, त्या बँकेमध्ये जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही खातं ओपन केलं असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे। फक्त 1 ते 2 कामे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर व्यवस्थितरित्या पूर्ण केलं असेल तर 100% आपल्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे। मग तुम्हाला कसली चिंता कसली काळजी इथं करण्याची आवश्यकता पडणार नाही। आज पैसे जमा झाले नाही तर टेन्शन घ्यायचं नाही, उद्या पैसे जमा झाले टेन्शन घ्यायचे नाही, कारण की 2-3 दिवस कंटिन्यू सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे सरकार क्रेडिट करणार, असं त्यांनी माहिती सांगितलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगतो। त्या बँकांच्या यादीमध्ये जर आपल्या बँकेचं नाव असेल तर 100% आपल्याला पैसे जमा होणार आहे। पहिली बँक असणार आहे HDFC बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, युको बँक, IDFC बँक। त्यानंतर बघा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन पोस्ट पेमेंट बँक। त्यानंतर बघा जसं की बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील तर सर्व जास्त शेतकऱ्यांनी तर खातं त्यांचं ओपन केलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, या जर तुम्ही बँकेमध्ये तुमचं खातं ओपन केलं असेल आणि तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आतापर्यंत जसं की तुमचा आधार कार्ड नंबर लिंक केला नसेल तर लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड या बँकेला लिंक करून ठेवायचं आहे। कारण की त्याच्याशिवाय तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसेच क्रेडिट होणार नाही, असं सरकारने सांगितलेलं आहे। म्हणजे DBT प्रणालीच्या माध्यमातून
सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होणार। सांगितल्याप्रमाणे भात पिकासाठी 45,000 रुपये प्रति हेक्टरी, बाजरी पिकासाठी 28,000 रुपये प्रति हेक्टरी आणि जसं की बघा सोयाबीन पिकासाठी 52,000 रुपये प्रति हेक्टरी। तर हे सर्व तुम्हाला आता पैसे मिळणार आहे। अशा प्रकारे तुम्ही 20 ते 25 पिकं जर तुम्ही आता तुमच्या शेतामध्ये लावले असेल, त्यापैकी कुठल्याही एका पिकाचं जर आपण दरवर्षी पीक घेत असाल आणि त्याचा जर तुम्ही पीक विमा नोंदवलेला असाल, तर तुम्हासाठी सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। कारण की सर्वांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे हेक्टरी पैसे मिळणार आहे। कारण की बघा 8,000 कोटींचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज या ठिकाणी जमा झालेला आहे। 12 जिल्ह्यांची यादी काय असणार आहे, कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप सरकारने सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर बघा आता मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो। शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। पहिली बँक असणार आहे यामध्ये बघा, जसं की मी तुम्हाला बँकांची यादी सांगितली, आता पहिला जिल्हा असणार आहे बघा इथं नांदेड, रायगड, रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बीड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, बुलढाणा, परभणी, जालना या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची माहिती सरकारने सांगितलेली आहे। तुम्ही जर का या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुमच्यासाठी सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, भरपूरशा दिवसांपासून शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा करावी लागली होती। आता त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आणि आनंदाचा निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये होता। तर अशीच शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 30 जानेवारीपर्यंत इथं 100% पैसे मिळणार आहे, तर काळजी चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही। तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।